जयपूरच्या जंगलात भोले हत्तीदादा अतिशय हुशार म्हणून प्रसिद्ध होते। ते खूप हुशार होते आणि निर्णयही कुठल्याही गोष्टीचा ते व्यवस्थित घ्यायचे। जंगलात भरपूर प्राणी होते। एकदा काय झालं, जंगलचे राजा शेरखान यांना कुठेतरी लांबच्या गावाला बऱ्याच दिवसासाठी जायचं होतं। मग शेरखान महाराज म्हणाले, भोले हत्तीदादा, मी येईपर्यंत जंगलचा कारभार बघा, तुम्ही योग्य निर्णय घ्या, प्राण्यांना काही कमी पडून देऊ नका, त्यांची नीट काळजी घ्या। मग भोले हत्तीदादा होय म्हणाले। शेरखान महाराज निघून गेले। मग भोले हत्तीदादा सगळ्या प्राण्यांचं संरक्षण करत, त्यांना योग्य निर्णय देत, सगळ्या गोष्टी समजावून सांगत आणि जंगलची चोख व्यवस्था बघत होते। तरी एकदा काय झालं, जंगलच्या तळ्यातलं पाणी आटत आलं, पाऊस पडेना। मग सगळे प्राणी भोले हत्तीदादाकडे आले आणि म्हणाले, भोले हत्तीदादा, भोले हत्तीदादा, आपल्या तळ्यातलं पाणी आटायला लागले। मग भोले हत्तीदादाने एक युक्ती काढली। ते काय म्हणाले, अरे माझ्या जंगलवासियानो, तुम्ही काय करा, तळ्यातलं पाणी आपल्या आटत आले का नाही, तर अगोदर लहान लहान प्राण्यांनी पाणी प्या, नंतर मोठ्या प्राण्यांनी पाणी प्या, म्हणजे पाणी पुरेल, कमी पडणार नाही। त्यांची ही युक्ती सगळ्या प्राण्यांना पटली। भोले हत्तीदादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलं। त्यामुळे सरोवरातलं पाणी पुरलं आणि थोड्याच दिवसात पाऊस पडायला सुरुवात झाली। मग सरोवरात भरपूर पाणी साठले। मग एकदा काय झालं, एक तोतया शेरखान महाराज आले आणि ते काय म्हणाले, मी तुमचा जंगलचा राजा आहे। मग भोले हत्तीदादाने सगळ्या प्राण्यांना सांगितलं, हे आपले शेरखान महाराज नाही, हा कोणतरी तोते आहे, याला तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका। पण तो तोतया शेरखान महाराज काय म्हणाले, अरे ए जंगलवासियानो, मी तुमचा राजा आहे, मी सांगल तसं माझं सगळ्यांनी ऐकायचं आणि रोज एक प्राणी मला खायला पाहिजे। असं म्हणल्यावर सगळे प्राणी घाबरले आणि ती सगळे प्राणी पळत भोले हत्तीदादाकडे आले आणि सगळा घडलेला प्रकार त्यांनी भोले हत्तीदादांना सांगितला। मग भोले हत्तीदादांना भयंकर राग आला। त्याने आधीच ओळखलं होतं की हे आपले शेरखान महाराज नाही, हा कोणतरी तोते आलाय। मग ते त्या तोतया शेरखान महाराजापुढे गेले आणि म्हणाले, अरे शेरखान महाराज आहेस ना तू, मग तू माझ्याबरोबर लढाई कर आणि तू जिंकलास तर जंगलचा राजा, मी जिंकलो तर तू जंगलातनं निघून जायचं। त्या तोतया शेरखानने कबूल केलं। मग दोघांची लढाई संपली। लढाई संपल्यावर भोले हत्तीदादांनी पहिल्या ठोक्यातच त्या तोतया शेरखान महाराजांना सोंडेनं उचललं आणि असं लांब काट्यात टाकून दिलं। ते तोतया शेरखान काट्यात पडला, सगळे काटे अंगात घुसले, तो विवळायला लागला, रडायला लागला, त्याच्या आयाळ्याला मार लागला, डोक्याला मार लागला, त्याच्या डोळ्यापुढे काजवे चमकायला लागले। मग तो घाबरला आणि त्याला काही करावे कळेना, तो तसाच काट्यात विवळत पडला। नंतर थोड्या वेळाने हळूहळू भीतीने तो चालत जंगलातनं निघून गेला। अशा तऱ्हेने खरे शेरखान महाराज गेल्यावर भोले हत्तीदादांनी जंगलचा कारभार सांभाळला होता आपल्या हुशारीने। मग सगळ्या प्राण्यांना आनंद झाला आणि त्यांनी भोले हत्तीदादाचा जय जयकार केला। शेरखान महाराज आल्यावर त्यांना ही बातमी कळली। मग त्यांनी भोले हत्तीदादांना शाबासकी दिली, त्यांची पाठ थोपटली आणि म्हणाले, मी योग्य प्राण्यावर जबाबदारी टाकून गेलो होतो। भोले हत्तीदादांनी मी गेल्यावर जंगलवासियांची छान काळजी घेतली। शेरखान महाराजांनी खूप आनंद झाला। अशा तऱ्हेने कसं आहे, कुठलीही व्यक्ती नसली तरी त्या व्यक्तीच्या पाठीमागे जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडणे हे कर्तव्य असतं। तसं जंगलचे राजे शेरखान महाराज बाहेर गेल्यावर भोले हत्तीदादांनी सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडली।
हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.